या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ। औंधच्या राणी गायत्री देवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार। सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि औंध संस्थानच्या पंतप्रतिनिधी गायत्री देवी या भाजपच्या वाटेवर आहेत। त्यांच्या या पावित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। औंध परिसरातील विकास कामांना गती देण्यासाठी गायत्री देवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे। गायत्री देवी या खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। गायत्री देवींनी औंध परिसरातील कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक आयोजित केली होती। बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। औंध परिसरात उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। अजितदादांच्या प्रयत्नाने काही प्रकल्प पूर्णत्वास गेले, मात्र अजितदादांचे अपघाती निधन झाल्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहेत। त्या विकास कामांना गती देण्यासाठी ठोस राजकीय निर्णय घेणे असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। औंधसह 21 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न रखडला आहे, तो मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे आवश्यक असल्याचा सूर कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटला। तसेच गायत्री देवींनी भाजपमध्ये प्रवेश करावा असा आग्रह देखील कार्यकर्त्यांनी धरला। गायत्री देवींनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या, मात्र त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही। तथापि गायत्री देवींच्या एकूणच हालचाली पाहता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे। या संदर्भात बोलताना गायत्री देवींनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते। त्या म्हणाल्या की औंध परिसरातील विविध विकास कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मी भेट घेणार आहे। इतर कोणताही विषय नाही। कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत मी त्यांची भूमिका जाणून घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या आग्रहाबाबत मी विचारपूर्वक निर्णय घेणार आहे। दरम्यान गायत्री देवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की विकास कामांच्या मुद्द्यांवर गायत्री देवी पंतप्रतिनिधी मला भेटण्यासाठी येणार होत्या, मात्र मी बाहेरगावी होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही। त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मला काहीच माहिती नाही।